गुड मॉर्निंग डॉक्टर्स. चला बेटा नेक्स्ट पॉइंटकडे. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं मित्रांनो, आपण बघितलं सरळ फ्लावरचा उपयोग आपल्या आयुष्यात शिकाय. आज आपल्याला सगळ्यात भारी कन्सेप्ट शिकायचा आहे, तो म्हणजे काय, फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट. कन्सेप्ट काय घ्यायचा बेटा आपल्याला, फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट. पण सगळ्यात पहिले आपल्याला काय बघावं लागेल बेटा, इथं फ्लावरला मॉडिफाईड शूट म्हणतोय, मग एक्झॅक्टली हे समजून घेऊ की शूट म्हणजे नेमकं काय असतं. बरोबर आहे की नाही बाळांनो? मग यासाठी आपण काय केलं बाळांनो, सगळ्यात पहिले आपण साधं आणि सोपं इथं पहिले एक स्टेम ड्रॉ केलं, शूट ड्रॉ केलं. स्टेमला ड्रॉ केल्यानंतर आपल्याला माहिती बाळांनो, मी त्याला काय दाखवलंय, हा लीफ दाखवलाय. बरोबर आहे की नाही बेटा, मला सांगा इथं याला आपण कोणतं स्ट्रक्चर दाखवलं, हे लीफ स्ट्रक्चर दाखवलं. पण ज्या वेळेस तुम्ही एखादा स्टेमची ओळख करता, या स्टेमची ओळख करण्यासाठी हा कोणता सेक्शन आला बेटा मला सांगा, हा नोड सेक्शन आला. याला सुद्धा काय नाव देणार तुम्ही, नोड. बरोबर आहे बेटा. ज्या ठिकाणून लीफ तयार होणार, फ्लावर तयार होणार, फ्रूट तयार होणार, ब्रांचेस तयार होणार, बर्ड तयार होणार, ज्या ठिकाणून लीफ येणार, बर्ड येणार, फ्लावर येणार, ब्रांचेस येणार, फ्रूट येणार, तो प्रत्येक पार्ट म्हणजे स्टेमचा काय झालं बेटा मला सांगायचं, नोड रिजन. स्टेमचा कोणता रिजन आहे बेटा, तो नोड रिजन. समजलं तुम्हाला सगळ्यांना बोलायचं, येस ऑर नो? मग याचा अर्थ काय होतोय, तर या दोन नोडच्या मधली जी जागा तुम्हाला इथं दिसते बेटा, या दोन नोडच्या मधली जी जागा तुम्हाला इथं दिसते, त्या दोन नोडच्या मधलं डिस्टन्स आपण काय सांगितलं, इंटर नोड. काय नाव दिले बेटा आपण त्याला, इंटर नोड. समजला कन्सेप्ट सगळ्यांना, बोला येस ऑर नो? म्हणजे याचा अर्थ काय, जर तुम्हाला एखाद्याला शूट हा शब्द वापरायचा असेल, जर तुम्हाला शूट डेफिनेशन करायची आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला अर्थ सांगावं लागेल बेटा, याच्या नोड अँड इंटर नोड प्रेझेंट. मी शॉर्टकट लिहिलं बेटा. ज्या ऑर्गन मध्ये नोड आणि इंटरनोड प्रेझेंट असतात त्याला तुम्ही काय नाव द्यायचं बेटा, शूट. मग आता कन्सेप्ट काय आला आपला कन्सेप्ट आपल्याला असं सांगतोय की आता आपण एक काम करूयात, इथं सांगूयात की फ्लावर हा कशा पद्धतीने शूट झाला. मग याला समजण्यासाठी फ्लावरचं स्ट्रक्चर ड्रॉ करूया. फ्लावरचं स्ट्रक्चर ड्रॉ करताना सगळ्यात पहिले नेहमीप्रमाणे थोडंसं मला मोठं करायचं बेटा, हे नाव परफेक्ट. हे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं. या स्ट्रक्चर मध्ये हा जो पार्ट आहे बेटा, या पार्टला आपण नाव दिले बेटा, द स्टॉक ऑफ फ्लावर इज कॉल्ड एज पेडिसेल. स्टॉक ऑफ फ्लावर इज कॉल्ड एज व्हॉट बेटा, पेडिसेल. मी लिहून देऊ का तुम्हाला, बरं इथं लिहितो मी, ब्रॅकेट मध्ये लिहितो, स्टॉक ऑफ फ्लावर. फ्लावरच्या स्टॉकला आपण काय नाव देतो बेटा मला सांगा इथं, पेडिसेल. पेडिसेल इज अ स्टॉक ऑफ फ्लावर. पेडिसेल काय बेटा मला सांगा इथं, स्टॉक ऑफ फ्लावर. या पेडिसेलचा जो एंड आहे तो एंड कसा आहे बेटा, स्वलन. तो एंड कसा बेटा मला सांगा इथं, स्वलन. ज्या वेळेस मी म्हणतोय हा पेडिसेलचा एंड स्वलन आहे, आणि या पेडिसेलच्या एंडवर मी सांगितले बेटा, इथं मला असं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय. मग हे स्ट्रक्चर मी मोजून घेतो. पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, आणि हे कोणतं बेटा, चौथं. 4 स्ट्रक्चर दिसले, 4 नोड मला इथे दिसले. सर तुम्ही याला नोड का म्हटले, कारण आता याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होतंय, हा इथं तयार झाला बेटा कॅलिक्स. काय तयार झालं बेटा मला सांगा इथं, कॅलिक्स. कलरफुल ड्रॉ करतो बेटा. काय तयार झाला इथं मला सांगा इथं, हा करोला. काय तयार झालं बेटा मला सांगा इथं, हा करोला. हा मी इथं ड्रॉ केला बेटा अँड्रोशियम. काय ड्रॉ केला बेटा आपण इथं, अँड्रोशियम. आणि मग मी इथं हा ड्रॉ केला बेटा गायनोशियम. काय ड्रॉ केला बेटा आपण इथं, हा गायनोशियम. म्हणजे याचा अर्थ असा म्हणू शकतो आपण, जर या स्ट्रक्चरला तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा पार्ट कोण झाला बेटा इथं, कॅलिक्स. कोण झाला बेटा इथं मला सांगा, हा कॅलिक्स. हा पार्ट म्हणजे कोण झाला बेटा इथं, करोला. कोण झाला बेटा हा पार्ट इथं मला सांगा, करोला. हा पार्ट कोण आहे बेटा मला सांगा इथं, अँड्रोशियम. कोण आहे बेटा मला सांगा इथं, अँड्रोशियम. आणि हा पार्ट म्हणजे कोण आहे बेटा मला सांगा इथं, गायनोशियम. काय नाव बेटा मला सांगा इथं, गायनोशियम. म्हणजे प्रत्येक ऑर्गन कोणावर तयार झालाय, पेडिसेल. आणि तो कशावरून आलाय बेटा मला सांगा इथं, नोड पासून आलाय. नोड प्रेझेंट आहे म्हणजे तो पूर्ण आला शूट. आणि या पूर्ण स्ट्रक्चरला आपण काय नाव दिले, फ्लावर. म्हणून आपण म्हणतोय फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट. समजलं बेटा इथं. फ्लावर मध्ये डेफिनेशन मॉडिफाईड शूटला काय सांगणार, ऑल ऑर्गन्स, ऑल वर्ल्स. मी वर्ल्सचा अर्थ आज परत सांगणार आहे बेटा. ऑल वर्ल्स आर arise on node. सगळ्याच्या सगळे कशावर अराईज झाले बेटा मला सांगा इथं, नोडवर. म्हणून आपण त्याला काय नाव देतो बेटा, मॉडिफाईड शूट. काय नाव दिले बेटा मला सांगा त्याला आपण, मॉडिफाईड शूट. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला आहे का, पहिले मला क्लिअर करा सगळे, येस ऑर नो? जर मी तुम्हाला इथे शब्द वापरतोय मॉडिफाईड शूट, याचा अर्थ कळालाय सगळ्यांना. व्हिडिओ पॉज करायला लिहून घ्या बरं बेटा. झालं लिहून सगळ्यांचं. नेक्स्ट पॉईंट कडे जाऊ आपण. आज आपल्याला काय सुरुवात करायची, आज आपण सुरुवात करतो बेटा इथं, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे काय, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. अँड्रोशियम म्हणजे काय बेटा, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मग आपण म्हणतो बेटा हा जो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपण इथं घेतोय,
हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे कोण? तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला मी शब्द इथे सांगेन, मेड अप ऑफ स्टेमेन. कोणापासून तयार झाला बेटा मला सांगा इथं? स्टेमेन. लक्षात घ्या मी परत शब्द काय वापरला, अँड्रोशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, पण हा कोणापासून तयार झालाय? तर स्टेमेन पासून. म्हणून मी इथं पुढचा पॉइंट लिहून देतो बेटा तुम्हाला, स्टेमेन इज ए युनिट ऑफ अँड्रोशियम. कोणाचं युनिट आहे बेटा मला सांगा इथं? अँड्रोशियम. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला आहे का? सांग येस ऑर नो. आता याला डिटेलमध्ये स्टडी करायचं की नाही बाळांनो आपल्याला? चला याला डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी पुन्हा ते स्ट्रक्चर आपण परत ड्रॉ करू. याला समजण्यासाठी आपण काय केलं बेटा इथं? चला लक्ष द्या सगळ्यांनी. इथं काय ड्रॉ केलाय बेटा मला सांगा? मी इथं हा सरळ पण एक काम करूया आपण, पहिले काय करूया? स्टेमेन ड्रॉ करू, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर समजून जाईल. चला मी इथं हा काय ड्रॉ केला बेटा? स्टेमेन ड्रॉ केला. इथे स्ट्रक्चर पुढे ड्रॉ करा. या स्टेमेन मध्ये हा कोणता पार्ट आहे बाळांनो मला सांगा? अँथर. कोणता पार्ट आहे बेटा मला सांगा? हा इथं अँथर. हा कोणता पार्ट आहे बेटा त्याचा मला सांगा इथं? फिलामेंट. कोणता पार्ट आहे बेटा मला सांगा इथं? फिलामेंट. समजला पॉईंट सगळ्यांना? आणि या दोघांना जोडणारा जो पॉइंट आहे बेटा, हा गुलाबी कलरचा पॉइंट, याला आपण म्हणतो कनेक्टिव्ह. काय म्हणायचं बाळांनो याला? कनेक्टिव्ह. सर हा कनेक्टिव्ह म्हणजे कोण? कनेक्टिव्ह इज नथिंग बट पॉइंट ऑफ अटॅचमेंट. काय बेटा मला सांगा इथं? पॉइंट ऑफ अटॅचमेंट. जिथं अँथर आणि फिलामेंट एकत्र येणार, त्या पॉइंटला आपण काय नाव द्यायचं बेटा इथं? कनेक्टिव्ह. मग हे जे स्ट्रक्चर मी इथं ड्रॉ केलं, या स्ट्रक्चरच तर नाव आहे बेटा इथं स्टेमेन. काय नाव बेटा मला सांगायचं? स्टेमेन. मग स्टेमेन मध्ये किती पार्ट असतात? 2. एकाचं नाव काय? अँथर. दुसऱ्याचं नाव काय? कनेक्टिव्ह. सॉरी दुसऱ्याचं नाव काय? फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट याला जोडणारा जो असेल त्याचं नाव काय द्यायचं बेटा आपण? कनेक्टिव्ह. काय नाव सांगायचं बाळांनो परत सांगा एकदा? कनेक्टिव्ह. आता या कनेक्टिव्हला समजून घेताना लक्षात सगळ्यांनी बोर्ड कडे बेटा, या कनेक्टिव्ह मध्ये आपण काय केलं बेटा इथं? आपण पुन्हा तीच डायग्राम ड्रॉ करतोय. स्टेमेनला समजून घेताना मला तीच डायग्राम परत दाखवायची. मी इथं हा घेतला बेटा, नोड रिजन दाखवतोय. आपला हा थर्ड नोड मी इथं दाखवलं. सगळ्यांनी ऑब्झर्व करा बेटा, मी इथे हे स्टेमेन दाखवतोय. बघा सगळ्यांनी व्यवस्थित. दिसता बेटा सगळ्यांना? किती स्टेमेन आहे बेटा? 5. सर तुम्ही 5 स्टेमेन का काढल्याचे? मग रिझन आहे बेटा, सहसा जनरली टिपिकल फ्लावर मध्ये 5 पार्ट असतात. म्हणजे कॅलिकचे सेपल 5, पेटल 5, अँड्रोशियम 5, कार्नेशियम 1 असू शकतो. म्हणून आपण टिपिकली एक्झाम्पल काय घेतलं इथं? 5. पण मला याला डिटेलमध्ये समजून घ्यायचंय, म्हणून मी याचं काय केलं? ट्रान्सफर सेक्शन घेतलं. काय घेतलं बेटा मला सांगा? मी याचं ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर मला हा जो आपला थॅलेमस होता, थॅलेमस मी तुम्हाला क्लिअर केले बेटा पहिले, नसेल तर मी परत सांगतो. हा जो बल्जी स्ट्रक्चर असतो, या बल्जी स्ट्रक्चरला, फुगलेल्या स्ट्रक्चरला आपण काय नाव देतो बेटा इथं? थॅलेमस. काय नाव दिलं आपण याला? थॅलेमस. मग या थॅलेमसचा जेव्हा मी ट्रान्सफर सेक्शन घेतला, आडवं कापणे म्हणजे ट्रान्सफर सेक्शन, उभं कापणे म्हणजे लॉन्जिट्युडनल सेक्शन. समजलं सगळ्यांना इथं? चला मग या स्ट्रक्चरला आपण काय करतोय बाळांनो इथं? आपल्याला इथं स्टेमेन दाखवायचे. हा पहिला स्टेमेन झाला, दुसरा स्टेमेन झाला, तिसरा स्टेमेन झाला, चौथा स्टेमेन झाला, 5वा स्टेमेन झाला. मला सांगा सगळे स्टेमेन कसे अरेंज बरं? इथं सर्क्युलर. म्हणून आपल्याला काय म्हणता इथं? व्हर्ल शब्द वापरतो. कोणता शब्द वापरतो बेटा मला सांगा? व्हर्ल ऑफ स्टेमेन. काय शब्द वापरला बाळांनो आपण इथं? व्हर्ल ऑफ स्टेमेन. कळालंय सगळ्यांना बोलायचं? येस ऑर नो? साधा आणि सोपा पार्ट आहे बेटा. व्हर्ल शब्द समजण्यासाठी मी तुम्हाला पहिलेही म्हटलोय, मी हा शब्द तुम्हाला परत शिकवेन म्हणून. आता व्हर्ल शब्द समजला, सगळे कसे अरेंज बेटा इथं? सर्क्युलर. मित्रांनो इथं आपण अजून एक कन्सेप्ट बघितला. लक्षात सगळ्यांनी? आपण नेहमीप्रमाणे काय ड्रॉ केलं बेटा मला सांगा इथं? थॅलेमस. बरोबर. हा सेकंड, हा थर्ड, मी फोर्थ काही काढत नाही आता. हा कोण आहे बेटा मला सांगा इथं? पेटल. कोण ड्रॉ केला बेटा मी? पेटल म्हणजे करोला. आणि हा कोण ड्रॉ केला बेटा मी इथं? स्टेमेन. आय होप बेटा तुम्हाला हे डिटेलमध्ये सगळ्यांना माहिती आहे, पण मी जास्त जात नाही. पण ही पोझिशन कोणाची बेटा मला सांगा इथं? अँथर. कोणाची पोझिशन बेटा इथं? अँथर. बरोबर. या पोझिशन पासून हा जवळ आहे की दूर आहे बेटा? हा दूर आहे. इथून हा दूर आहे, मी तर लिहितो बेटा दूर आहे, म्हणून याला शब्द वापरतात बेटा इथं डिस्टल. डिस्टल एंड, दूरचा पार्ट. जेव्हा मी तुम्हाला लोकोमोशन चॅप्टर शिकवेल बेटा, तेव्हा इथं तुम्हाला सांगेल डिस्टल कसा आणि प्रॉक्सिमल कसा. जेव्हा उगम स्थानापासून, तयार झालेल्या पार्ट पासून, ओरिजिनेटर पासून हा दूर गेलेला आहे, म्हणून त्याला डिस्टल पार्ट म्हणतात, दूरचा पार्ट म्हणतात.
म्हणजे स्टेमेन मध्ये अँथर हा कसा झाला, डिस्टल एंड. पण तेच पेटल आणि थॅलमसचा पार्ट बघितला, पेटल आणि थॅलमस जर बघितलं आपण तर हे जवळचे बेटा, म्हणून याला म्हणतात प्रॉक्सिमल. काय नाव द्यायचं बेटा मला सांगायला इथं, प्रॉक्सिमल. प्रॉक्सिमल एंड जवळचा. प्रॉक्सिमल एंड म्हणजे काय बेटा मला सांगा इथं, जवळचा. थॅलमसच्या जवळ जो आहे तो प्रॉक्सिमल, थॅलमस पासून जो दूर आहे तो कोण बेटा इथं, दॅट इज द अँथर, डिस्टल एंड. समजलं सगळ्यांना? चल यावर बेटा सगळ्यांनी याला झालं लिहून सगळ्यांचं. आता या स्टेमेन मध्ये आपण एक ऑब्झर्वेशन करतो बेटा, ते म्हणजे काय, स्टेमेनची फिलामेंट जी आहे, फिलामेंट शोज व्हेरिएशन. फिलामेंटच्या लेंथ मध्ये काय बेटा, व्हेरिएशन. फिलामेंट समजलं सगळ्यांना, लॉंग पार्ट जो होता त्याला आपण काय नाव दिले, फिलामेंट. मग आपण आता बघूयात बेटा की याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय सांगायचंय, कशा पद्धतीने व्हेरिएशन. एकदम साधा साधा कन्सेप्ट, लक्ष द्या. मी इथं काय केलं बेटा, हा स्टेमेन ड्रॉ केला. काय ड्रॉ केला बेटा, हा स्टेमेन. परत मी इथं हा काय ड्रॉ केला, स्टेमेन. काय ड्रॉ केला, स्टेमेन. काय ड्रॉ केला, स्टेमेन. किती स्टेमेन आहे बेटा मला सांगा, 4. मग याच्यापैकी मी काय सांगतो बेटा, 2 कसे आहेत, 2 कसे आहेत बेटा शॉर्ट, 2 कसे बेटा मला सांगा शॉर्ट, आणि 2 कसे बेटा मला सांगा इथं लॉंग. 2 स्टेमेन कसे बेटा इथं, 2 शॉर्ट स्टेमेन, आणि 2 कसे बेटा मला सांगा लॉंग स्टेमेन. समजलं का सगळ्यांना? पहिले मला क्लिअर करा, यस ऑर नो. अशी कंडिशन जर असेल ज्यामध्ये 2 शॉर्ट आणि 2 लॉंग स्टेमेन असतील, फिलामेंटची लेंथ व्हेरिएशन आहे बेटा बघा, तर याला नाव द्यायचं बेटा डायडिनॅमस. काय नाव द्यायचं बेटा मला सांगा इथं, डायडिनॅमस. सर व्हॉट इज अ डायडिनॅमस? Didynamis is a condition of stamen where 2 stamens are short, 2 stamens are long. 2 स्टेमेन शॉर्ट असतील, 2 स्टेमेन मोठे असतील, त्याला शब्द काय वापरायचा बेटा इथं, डायडिनॅमस. काय शब्द वापरायचा बेटा मला सांगा इथं, डायडिनॅमस. आता जरा पुढचं बघा बरं बेटा इथं, हा शॉर्ट दाखवला, मोठा दाखवला, मोठा दाखवला, मोठा दाखवला, मोठा दाखवला, मोठा दाखवला, शॉर्ट दाखवला. किती शॉर्ट आहे मला सांगा, 2 शॉर्ट स्टेमेन. बरोबर बेटा, 2 नाही, 2 कसं काय बरोबर बेटा इथं, 4. अरे 4 लॉंग स्टेमेन. बरोबर आहे बेटा. 2 होते ते डाय, 4 येते किती म्हणा, टेट्रा. कंडिशन ती झाली बेटा, टेट्रा. आणि पुढे शब्द वापरा, टेट्रा डिनॅमस. समजलं सगळ्यांना बेटा? बोलायचं येस ऑर नो. डायडिनॅमस आणि टेट्राडिनॅमस समजलं का सगळ्यांना? स्टेमेनच्या फिलामेंटची लेंथ बदलली म्हणून आपण याचे नाव बदलवले. समजले बाळा? नाही तर सगळ्यांना बोला येस ऑर नो. सोपा सोपा पार्ट आहे की नाही बेटा इथं? चला अजून एक पार्ट सांगतो, इंटरेस्टिंग पार्ट, व्यवस्थित लक्ष द्या. इथं आपल्याला कंडिशन बघायची, ही कंडिशन अतिशय महत्वाची कंडिशन आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं बेटा सगळ्यांनी. या कंडिशनला समजून घेताना आपण काय करतो बेटा, लक्षात सगळ्यांनी, मी पहिले स्ट्रक्चर ड्रॉ करतो. मी इथं ड्रॉ केला बेटा हा अँथर. काय ड्रॉ केलं बेटा इथं, अँथर. हे अँथर फुटण्याची जागा असते, स्लिट म्हणतात. मी पुढे टीएस घेईल तेव्हा तुम्हाला सांगेन. मग इथं किती लोब दिसत आहे बेटा? मी सांगितलं 1 लोब अँथर. सर हे लोब शब्द समजला नाही, काही हरकत नाही, तुम्ही पार्ट शब्द समजा त्याला. लोबला काय म्हणा, पार्ट, एकच पार्ट आहे. अँथर इथं किती पार्ट पासून तयार झालाय? एकच पार्ट पासून तयार झालाय, म्हणून त्याला आपण काय नाव दिलं, 1 लोब अँथर. समजलं सगळ्यांना? मग याला ब्रॅकेट मध्ये शब्द लिहून टाका, युनिलोब. काय नाव देऊन टाकलं बेटा तुम्ही इथं, युनिलोब. समजला पॉईंट सगळ्यांना? इथं एकच लोब आहे म्हणून त्याला काय नाव दिलं, युनिलोब. याला समजण्यासाठी मी याचं काय केलं, ट्रान्सफर सेक्शन घेतलं. काय घेतलं बेटा मला सांगा, ट्रान्सफर सेक्शन. मला कापलं आणि मग माझ्या लक्षात आलं बेटा की याच्यामध्ये जेव्हा मी ऑब्झर्वेशन केलं, इंटरनल स्ट्रक्चर बघितलं, तेव्हा याच्यामध्ये मला इथं असं काहीतरी दिसलं. दिसतंय सगळ्यांना? चला याला बघू आपण काय. हे जे स्ट्रक्चर इथं तयार झालेलं आहे, या स्ट्रक्चरला मी नाव दिलं पोलेन सॅक. काय नाव दिलं बेटा आपण याला, पोलेन सॅक. पोलेन सॅकचं दुसरं नाव आहे बेटा इथं स्पोरॅन्जियम. पोलेन सॅकचं दुसरं नाव सांगा बेटा, काय नाव दिलं आपण याला, स्पोरॅन्जियम. पोलेन सॅकचं नाव काय बेटा इथं, स्पोरॅन्जियम. समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. किती पोलेन सॅक दिसतात मला बरोबर बेटा इथं, 2. मग मी पोलेन सॅकच्या ब्रॅकेटमध्ये लिहून टाकलं 2 आणि स्पोरॅन्जियमच्या ब्रॅकेटमध्ये पण लिहिलं 2. 2 पोलेन सॅक आहे, 2 स्पोरॅन्जियम आहे. 2 स्पोरॅन्जियमला ब्रॅकेटमध्ये लिहून टाकू अजून एक शब्द, बाय स्पोरॅन्जिएट.
काय शब्द लिहिला बेटा मला सांगा इथं? बाय स्पोरेंजियम. बाय म्हणजे दोन स्पोरेंजियम, 2 सॅक, 2 पिशव्या, 2 कॅव्हिटी, 2 चेंबर, 2 लोक्यूल. बघा किती शब्द सांगितले मी, चेंबर, लोक्यूल, कॅव्हिटी आणि सॅक. तर 2 आहे म्हणून इथे शब्द काय आला? बाय स्पोरेंजियम. कळालं बाळांनो सगळ्यांना इथं? पण मग इथं मी असं म्हणेन बेटा की जेव्हा मी सांगतोय एका अँथरच्या लोब मध्ये पार्ट मध्ये 2 आहे म्हणजे पेयर आहे, म्हणून मी इथे शब्द काय वापरला बेटा? 1 पेयर ऑफ कॅव्हिटी. 1 पेयर ऑफ काय बेटा इथं? कॅव्हिटी. किती कॅव्हिटी बेटा? 2. म्हणजे एक पेयर झाली की नाही बेटा? एक जोडी झाली की नाही? या कॅव्हिटीला बॉटनीमध्ये शब्द वापरतात थिका. काय शब्द वापरतात बेटा? थिका. इकडं थिका, तिकडं थिका. तसं थुका नाही, थिका. एक पेयर ऑफ थिका, एकच थिका आहे बेटा, म्हणून आता इथं शब्द वापरला जाणार आहे तो म्हणजे काय? मोनोथिकस. काय शब्द वापरला बेटा मला सांगा इथं? मोनोथिकस. व्हॉट इज मीन बाय मोनोथिकस anther? Anther have one lobe, that is a unilobe, having 2 pollen sac or 2 sporangium or bisporangium, which contain 1 pair of cavity, that is a thica, hence called as monothecus. या मोनोथिकसचे एक्झाम्पल घ्या बरं. कॉटन. काय एक्झाम्पल बेटा इथं? कॉटन. दुसरं बेटा हिबिस्कस. खसखस नाही, हिबिस्कस. कॉटन आणि दुसरं काय घेतलं बेटा? हिबिस्कस. जमलं सगळ्यांना बोलायचं? येस ऑर नो? काही अडचण आहे कोणाला बेटा इथं? मग इतर हा जो पॅटर्न आहे, मोनोथिकस टर्म्स रटू नका. मोनोथिकस अ पेयर ऑफ थिका इज प्रेझेंट नाही. मोनोथिकस म्हणजे अँथर मध्ये एकच लोब आहे म्हणून 2 पोलेन सॅक आहे, म्हणजे एक पेयर ऑफ कॅव्हिटी ऑफ थिका आहे म्हणून त्याला मोनोथिकस म्हणायचं. आता बायथिकस सगळ्यांना माहिती बेटा कसं काढायचं आपल्याला? चला इकडे लक्ष द्या. चला मला व्यवस्थित बघून सांगा या अँथर मध्ये तुम्हाला किती लोब दिसत आहेत? बोलत चला, कमेंट करा बेटा, कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, ते सगळं सांगतो, पण कमेंट करा पहिले तुम्हाला इथे किती दिसतोय. मग याच्यामध्ये मला सांगा किती लोब आहे बेटा? याच्यामध्ये 2 लोब आहेत, बरोबर ना? 2 लोब. अँथर लिहितो मी पुढे, तिथं लिहिले तसं तिथं लिहितो अँथर. याचा अर्थ मला सांगा, युनिलोब म्हणायचं की बायलोब म्हणायचं? बायलोब म्हणायचं याला, बरोबर बेटा? चल पुढे या. याचा आपण इंटरनल स्ट्रक्चर बघितलं. इंटरनल स्ट्रक्चर बघितल्यानंतर डायग्राम बघायची. सगळ्यांनी किती छान काढतो बेटा. ही उद्या परवा पण म्हणजे नेक्स्ट लेक्चरला पण येणार आहे बेटा. ही आलं सगळ्यांच्या लक्षात? चल कलर चेंज करून दाखवू, येलो बाकी आपण तेच तशाच पॅटर्नने परत दाखवलं. चला मोजा बरं किती पोलेन सॅक आहे आता तुमच्याकडे? चला मला सांगा किती पोलेन सॅक दिसत आहेत? 4. मी तर लिहितो डायरेक्ट 4 पोलेन सॅक. 4 पोलेन सॅक, बरोबर बेटा? चला स्पोरेंजियम किती आले? 4. आपण इथे शब्द टाकला 4 स्पोरेंजियम. चला मला एक सांगा, 2 होते तर बाय स्पोरेंजियम, 4 असते तर किती म्हणायचं? टेट्रा स्पोरेंजियम. बरोबर बेटा इथं? चल म्हणजे याचा अर्थ किती पेयर झाली? 1 पेयर का 2 पेयर? 2 पेयर. मग इथे लिहा 2 पेयर ऑफ थिका. 2 पेयर ऑफ थिका म्हणजे आता मला सांगा याला काय नाव द्यायचं आपण? चला नाव द्या तुम्ही आता इथं. मोनोथिकस. मोनो म्हणता येईल का? नाही. काय म्हणायचं? डाय म्हणायचं. नाव लिहा डायथिकस. भरपूर सारे एक्झाम्पल याच्यामध्ये. तुम्ही पहिलं एक्झाम्पल सांगता नाही तर सर कॅप्सेला प्लांट म्हणा, दुसरं मस्टर्ड म्हणा, भरपूर आहे. सोपे जे आपल्याला पुढे लागतील तेच मी परत लिहितो. काही कठीण आहे? एनसीईआरटीचा एक शब्द मी तुम्हाला शिकवणार, एकही शब्द मी सोडणार नाही. जेवढं व्हिडिओमध्ये सांगतोय तेवढं परत वाचा, व्यवस्थित नोट्स बनवा, तेवढंच करा. 360 पैकी 360 ची गॅरंटी माझी बेटा, तेही विदाउट ग्रेस. चल ठीक आहे, लक्ष साईडला सरकतो, पॉज करा, लिहून घ्या. झालं? चल बाय.